नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास रट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आज आपण पाहणार आहोत 7 मे 2024च्या अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत, जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आजचा प्रश्न क्रमांक 1 आहे, जगातील पहिला ऑप्टोसार उपग्रह कोणत्या देशाने प्रक्षेपित केला आहे? ओके, तर बघा व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी म्हणजेच भारत. तर बघा आपल्या भारताने जगातील पहिला ऑप्टोसार उपग्रह नुकताच प्रक्षेपित केलेला आहे. तर चला बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो याबद्दल. तर बघा जगातील पहिला ऑप्टोसार हा जो उपग्रह आहे तो भारताने प्रक्षेपित केलेला आहे. तर बघा हा जो उपग्रह आहे तो बेंगळुरू आधारित अंतराळ स्टार्टअप म्हणजेच ज्याचं नाव आहे गॅलेक्स आय ने विकसित केलेला आहे आणि बघा IIT मद्रासच्या माजी विद्यार्थ्यांनी स्थापन केलेलं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो बघा या उपग्रहाचे नाव आहे दृष्टी. तर बघा या उपग्रहाचं नाव लक्षात ठेवा, दृष्टी असे या उपग्रहाचं नाव आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा 3 मे 2026 रोजी याचे प्रक्षेपण करण्यात आलेले आहे आणि हा उपग्रह अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथून SpaceXच्या फाल्कन 9 या रॉकेटद्वारे अवकाशात सोडण्यात आलेला आहे. ओके, तर लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो बघा ऑप्टोसार हा जो उपग्रह आहे तो म्हणजेच त्याची वैशिष्ट्य पाहूयात आपण. बघा ऑप्टोसार हे तंत्रज्ञान ऑप्टिकल आणि रडार इमेजिंग दोन्ही क्षमता एकाच प्लॅटफॉर्मवर म्हणजेच आणते. तर बघा ज्यामुळे ढग किंवा अंधार असतानाही स्पष्ट फोटो मिळवता येतात. आणि हा उपग्रह भारताचा सर्वात मोठा खाजगीरित्या बांधलेला पृथ्वी निरीक्षण म्हणजेच अर्थ ऑब्झर्वेशन उपग्रह आहे. ओके, तर लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा प्रश्न क्रमांक 2 आहे, 31व्या क्रमांकाचा उबर कप 2026चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी म्हणजेच दक्षिण कोरिया. तर दक्षिण कोरियाने 31व्या क्रमांकाचा उबर कप यावर्षीचा जिंकलेला आहे. ओके, तर लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो चला बघूयात आपण. बघा दक्षिण कोरियाने अंतिम सामन्यामध्ये गतविजेत्या चीनचा 3-1 असा पराभव केलेला आहे आणि विजेतेपद पटकावलेले आहे. तर बघा ही जी स्पर्धा आहे ती डेन्मार्कमधील हॉर्नल्स येथे 24 एप्रिल ते 3 मे 2026 या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आली होती आणि दक्षिण कोरियाचे हे तिसरे उबर कप विजेतेपद आहे. ओके, तर लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो भारताने यामध्ये म्हणजेच भारतीय महिला संघाला या स्पर्धेमध्ये साखळी फेरीतच म्हणजेच ग्रुप स्टेजमध्येच बाहेर पडावे लागले आहे. तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. तर बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 3 आहे, कर्नाटक ललित कला अकादमी मानद पुरस्कार म्हणजेच ऑनररी अवॉर्ड कोणाला देण्यात येणार आहे? तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए म्हणजेच MG दोडामणी. तर बघा MG दोडामणी यांना कर्नाटक ललित कला अकादमी मानद पुरस्कार देण्यात येणार आहे. ओके, तर लक्षात ठेवा. चला बघूयात आपण याबद्दल. तर बघा कलबुर्गी येथील प्रसिद्ध कलाकार MG दोडामणी यांची 2024-25साठी मानद पुरस्कारासाठी म्हणजेच ऑनररी अवॉर्डसाठी निवड करण्यात आलेली आहे. तर बघा दृश्य कला क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल हा पुरस्कार त्यांना देण्यात येणार आहे आणि 50,000 रुपये रोख या पुरस्काराचे स्वरूप असणार आहे. ओके, तर लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 4 आहे बघा, नम्मा 112 आपत्कालीन प्रतिसाद सेवेत वांकी AI प्रणाली कोणत्या पोलिसांनी सुरू केली आहे? तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी म्हणजेच बेंगलोर. तर बघा बेंगलोर असे याचं उत्तर असणार आहे. तर बेंगलोर या शहरातील पोलिसांनी नम्मा 112 आपत्कालीन प्रतिसाद सेवेत वांकी AI प्रणाली नुकतीच सुरू केलेली आहे. ओके, तर लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो बघा याचा उद्देश काय असणार आहे? तर आपत्कालीन परिस्थितीमध्ये भाषेचा अडथळा दूर करण्यासाठी ही प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे. आणि बघा जेव्हा एखादी व्यक्ती अशा भाषेमध्ये फोन करते जी पोलीस कर्मचाऱ्याला समजत नाही, तेव्हा ही प्रणाली सक्रिय होते आणि ती व्यक्तीच्या मनाने रिअल टाईममध्ये समजून घेऊन त्याचे भाषांतर पोलिसांना सांगते. तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा प्रश्न क्रमांक 5 आहे, भारतातील पहिला लिथियम आयन बॅटरी आणि रिअर अर्थ मॅग्नेटसाठी एकात्मिक पुनर्वापर प्रकल्प कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आलेला आहे? तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी. तर बघा उत्तर प्रदेश या राज्यामध्ये हा प्रकल्प स्थापन करण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा उत्तर प्रदेशची राजधानी आहे बघा लखनौ. उत्तर प्रदेश या राज्याचे मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथ.
तर विद्यार्थी मित्रांनो चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 6 आहे. 2 तासांपेक्षा कमी वेळेत लंडन मॅरेथॉन 2026 मधील शर्यत पूर्ण करून कोणी विक्रम केला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो बघा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए म्हणजेच सेबॅस्टियन सावे. तर बघा, सेबॅस्टियन सावे यांनी 2 तासांपेक्षा कमी वेळेत लंडन मॅरेथॉन 2026 मधील शर्यत पूर्ण करून इतिहास रचलेला आहे. ओके, तर बघूयात आपण याबद्दल. तर बघा, लंडन मॅरेथॉनमध्ये केनियाच्या सेबॅस्टियन सावे यांनी 2 तासांपेक्षा कमी वेळेत शर्यत पूर्ण करून ऐतिहासिक जागतिक विक्रम प्रस्थापित केलेला आहे. तर बघा, त्यांनी म्हणजेच सावे यांनी ही 42.2 किमीची शर्यत 1 तास 59 मिनिटे 30 सेकंद अशा विक्रमी वेळेत पूर्ण केलेली आहे. तर बघा, ऐतिहासिक कामगिरी केलेली आहे त्यांनी. आणि बघा, अधिकृत स्पर्धात्मक शर्यत म्हणजेच बघा कॉम्पिटेटिव्ह रेस 2 तासांचा अडथळा पार करणारा तो जगातील पहिला खेळाडू ठरलेला आहे. ओके, तर लक्षात ठेवा. तर बघा, पाठीमागील विक्रम पाहूयात आपण. तर बघा, पाठीमागील जो विक्रम आहे तो सावेने केनियाच्या दिवंगत केल्विन किप्टन यांचा 2 तास 35 सेकंदाचा विक्रम मोडलेला आहे. ओके, तर लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा, प्रश्न क्रमांक 7 आहे आजचा. केंद्र सरकारने रिलीफ योजनेची व्याप्ती वाढवून पात्र देशांच्या यादीमध्ये कोणत्या 2 देशांचा समावेश केलेला आहे? तर बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी म्हणजेच इजिप्त आणि जॉर्डन. तर बघा, इजिप्त आणि जॉर्डन या 2 देशांचा समावेश करण्यात आलेला आहे. तर चला विद्यार्थी मित्रांनो बघा, याचा उद्देश काय असणार आहे? तर बघा, पश्चिम आशियामधील वाढता तणाव आणि सागरी मार्गातील अडथळ्यांमुळे भारतीय निर्यातदारांना होणारा त्रास कमी करण्यासाठी हा बदल करण्यात आलेला आहे. आणि बघा, रिलीफ योजनेबद्दल बघा थोडक्यात माहिती पाहूयात आपण काय आहे ती. बघा, रिलीफ ही एक योजना 19 मार्च 2026 रोजी 497 कोटी रुपयांच्या निधीसह सुरू करण्यात आली होती. आणि ही योजना निर्यातदारांना वाढीव माल वाहतूक तसेच खर्च आणि विमा हप्त्यांमध्ये आर्थिक मदत करते. ओके, तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा, प्रश्न क्रमांक 8 आहे आजचा. जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपचे 2027चे आयोजन कुठे होणार आहे? तर बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी म्हणजेच ताश्कंद, उझबेकिस्तान. तर उझबेकिस्तान या देशामधील ताश्कंद येथे जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2027चे आयोजन होणार आहे. ओके, तर लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, नुकतेच तुर्कमेनिस्तान या देशाने किती वयोगटाखालील मुलांसाठी सोशल मीडियाच्या वापरावरती बंदी घातली आहे? तर बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी म्हणजेच बघा 15 वर्ष. तर बघा, 15 वर्षाखालील मुलांसाठी नुकतेच तुर्कमेनिस्तान या देशाने सोशल मीडियाच्या वापरावरती बंदी घातलेली आहे. ओके, तर लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 10 आहे बघा आजचा. नुकतेच भारताने कोणत्या देशाला आरोग्य मैत्री क्यूब भेट दिली आहेत? तर बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी जमैका. तर म्हणजेच जमैका या देशाला भारताने आरोग्य मैत्री क्यूब ही भेट दिलेली आहे. ओके, तर चला बघूयात आपण. बघा, हे जे क्यूब्स आहेत ते प्रकल्प भीष्म म्हणजेच प्रोजेक्ट भीष्म या प्रकल्पाचा एक भाग आहे. तर बघा, प्रकल्प भीष्म म्हणजेच काय? तर भारत हेल्थ इनिशिएटिव्ह फॉर सहयोग हित अँड मैत्री. ओके, तर बघा, आरोग्य मैत्री क्यूब हे जगातील पहिले पोर्टेबल हॉस्पिटल आहे जे की अवघ्या 12 मिनिटांमध्ये कोणत्याही आपत्तीग्रस्त भागामध्ये तैनात केले जाऊ शकते. ओके, तर लक्षात ठेवा. याच प्रश्नाबरोबर आजच्या दिवसाचे जे करंट अफेअरचे प्रश्न होते ते सर्व आपण कव्हर केलेले आहेत. तर चला भेटूयात आपण उद्या. धन्यवाद.